कार्य करावंस आणि तुझं गौरव त्यांच्या जीवनातून तू करून घ्यावंस. प्रभूजी, तुझी लेकरं मार्गात आहेत, त्यांना देखील तू सुखरूप घेऊन ये आणि आजची ही सर्व भक्ती तुझ्या गौरवाकरिता तू आशीर्वादित कर. पवित्र देव बापा, तुझे आभार मानून ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. बसूया आपण. गीत गात परमेश्वर देव बापाला उंचावूया, त्याला सर्व गौरव सन्मान देऊया. उपासना संगीतामधून 420 नंबरचं गीत आपल्या सर्वांना येईल. सुंदर देऊळ हृदय हे माझे, आपल्या सर्वांना येणारे गीत आहे. सर्वजण मिळून गाऊया आणि प्रभू देव बापाची स्तुती त्यातून करूया. समले येथे
आणखीन एक गीत गाऊया प्रभूचं गौरव करीत. करा प्रार्थना अखंड, नका पडू देव खंड. 2022 संपलं. 2022 मध्ये आम्ही प्रार्थना केल्यात. 2023 मध्ये देखील आमच्या प्रार्थनेमध्ये खंड पडायला नको, आणि म्हणून गीत करता म्हणतो, करा प्रार्थना अखंड, नका पडू देव खंड. प्रार्थनेचे मोठे बळ, नाशी संकटा समूळ. आम्हाला माहिती आहे की प्रार्थनेमध्ये ते सामर्थ्य आहे ज्यामुळे ज्या संकटांना आम्ही तोंड देत असतो, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींना प्रसंगांना आम्ही तोंड देतो, ते संपवण्याचं, त्यामध्ये आम्हाला टिकून राहण्यासाठी जे बळ सामर्थ्य पाहिजे प्रार्थनेच्या द्वारे आम्हाला मिळतं. आणि म्हणून जे प्रार्थना करणारे आहेत, ज्यांनी आपलं जीवन प्रार्थनेसाठी दिलेलं आहे, ते लोक त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक परिस्थितीला मोठ्या धैर्याने, मोठ्या हिमतीने सामोरे जातात. त्यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया. आणि आज दीपक आपल्यामध्ये आहे. दीपक रघुबंसिंग आपल्यासाठी एक स्तोत्र वाचेल. सलाम. स्तोत्र संहिता 34 वचन 1 ते 22. परमेश्वर धन्यवाद मी सर्वदास करील, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जिवंत परमेश्वर ठायी प्रतिष्ठा मिळविल, दिन हे ऐकून हर्ष करतील. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा, आपण सर्व मिळून त्यांच्या नावाची माहिती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याचे माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले. त्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्याची ती मुखे लज्जेने कदापि कळवणार नाही. या पारमाने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडविले. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्या सभोवती छावणी देतो आणि त्याचे संरक्षण करतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य.
परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडणार नाही. तरुण सिंहासनाही वाण पडते व त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्या कोणत्याही चांगल्या वस्तूंची वाण पडत नाही. मुलांनो, या माझे ऐका, मी आपल्या परमेश्वराचे भय धरावा शिकवील. सुख भोगावे म्हणून जीविताचे इच्छा धरणारा व दीर्घायुष्य चाहणारा असा मनुष्य कोण? तू आपली जीभ दुर्भाषणापासून व आपले होठ कपटी मनापासून आवर. वाईटांचा त्याग कर व बरे ते कर. शांतींच्या प्रतितासाठी प्रयत्न कर, तिचे अवलंबन कर. परमेश्वर नेत्र नीतिमानाकडे असतात, त्यांचे कान त्यांच्या हाकेकडे असतात. वाईट करण्याची आठवण सुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विमुख होतो. नीतिमान धावा करीतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटांमुक्त करतो. परमेश्वर भग्न हृदय लोकास सन्निध होतो. अतृप्त मानांच्या लोकांचा तो उद्धार करतो. नीतिमान फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वातून त्यांना सोडितो. त्यांची सर्व हाडे तो सांभाळतो, त्यातले एकही मोडत नाही. दुष्टींचे मरण दुष्टींचाच होणार, त्या नीतिमानाचे दृष्टदंड पावतात. परमेश्वर आपल्या सेवकांच्या जीवांचा उद्धार करीतो. त्यांचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र ठरत नाही. ह्या वचनावर आशीर्वाद कर. आमेन. थँक्यू. प्रभुदेव बापाची स्तुती करूया, गौरव सन्मान देऊया. कॉयर यावेळेस पुढे येईल आणि कॉयर बरोबर परमेश्वर देव बापाला स्तुतीचा यज्ञ आपण सादर करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नाव सर्वांना सलाम. देवबापाने आपल्याला सुवर्ण संधी दिली आणि आपल्याला सर्वांना एकत्रित आणलं, म्हणून देवबापाचे आपण आभार मानूया आणि आपण त्याची स्तुती करूया. आणि आपल्याला येत असलेले गीत उपासना संगीतामधून 40 नंबरचे गीत, जग उद्धार प्रभू येशूला नित्य सुखेगा.
याच्यानंतरचं गीत आपल्याला येत असलेलं उपास्य संगीत 241 नंबरचं गीत अवकाशी लागलेले तुम्ही ख्रिस्तापाशी या. आपण सर्व सोबत गाऊया. आपल्या सर्वांना येत असलेलं गीत आपण सर्व टाळ्या वाजवूया आणि देवबाबांची स्तुती करूया. भजनाम जपूनाम प्यारा नाम येशूनाम. सर्व सोबत गाऊया. Jai
आपण प्रार्थनेत जाऊया आणि आपलं लक्ष देवबापाकडे लावूया आणि आपण आपल्या मनात प्रार्थना करूया की देवबापा त्याने आपल्याला आतापर्यंत सांभाळलं आणि सुंदरशी दिवस त्याने आपल्याला दाखवला म्हणून त्याचे आपण आभार मानूया, त्याची स्तुती करूया आणि आपण गीत म्हणूया.
हेच देवाबा तू आमच्यासाठी जे काही केलं देवाबा ते सर्व खूप काही आहे देवाबा. तू खूप काही आमच्यासाठी केलं देवाबा. आम्ही मागतो देवाबा, जे कोणी दुःखी कष्ट आहे देवाबा, जे कोणी तुझं नाव दावा करतं देवाबा, त्यांची तू प्रार्थना देवाबा. ज्यांना देवाबा तुझं नाव माहिती देवाबा, अशांना तू तुझं नाव माहिती कर देवाबा. आणि देवाबा आमच्या गावात देवाबा खूप सुवार्थ सांगून जाऊ देवाबा, असं तू आम्हाला बनव देवाबा. सर्व काही तुझ्या हातात दे देवाबा. आजचं जे काही संदेश आहे देवाबा, त्याच्यावर तू आपला आशीर्वाद असा हात ठेव देवाबा. आणि संदेश देवाबा आम्हाला समजावं असं तू आम्हाला ज्ञान बुद्धी पडते देवाबा. हीच आमच्यापासून तुझं आणि तुझं गोड आणि पवित्र नावाने मागतो. यहोशुवाचं पुस्तक अभ्यासासाठी आपण घेत आहोत आणि अपेक्षा आहे की यावर्षी जे परीक्षार्थी आहेत त्यांची संख्या वाढेल. मंडळी विश्वास बाळगतो की मंडळी आपल्या घरी पुस्तकाचा अभ्यास करत आहेत, ते पुस्तक वाचून काढत आहात. कौटुंबिक प्रार्थना असेल, आपली वैयक्तिक प्रार्थना असेल, त्यामध्ये आपण या पुस्तकांचा अभ्यास करतच असणार निश्चित. बरेच जण परीक्षा न देण्याचे वेगवेगळे कारण असतात. अपेक्षित हे आहे की जो अभ्यास मंडळीमध्ये सुरू आहे, जे पुस्तक मंडळीमध्ये अभ्यासासाठी आपल्या समोर आहे, आपण ते वाचून काढावं आणि जेवढं आपल्याला शक्य होईल त्यावरती आपण मनन करावं, त्यावरती अभ्यास करावा, हे या ठिकाणी अपेक्षित आहे. आता यहोशुवाचं पुस्तक ज्यावेळेस या महिन्यामध्ये आपण अभ्यासासाठी घेतलेलं आहे, आपण याचा अभ्यास कसा करणार आहे? काय आहे यहोशुवाच्या पुस्तकामध्ये? यहोशुवाच्या पुस्तकामध्ये काय आहे? यहोशुवाचं पुस्तक जे आहे हे एक ऐतिहासिक अशा प्रकारचं पुस्तक आहे. आणि कोणता इतिहास या पुस्तकामध्ये आहे? या पुस्तकामध्ये आम्हाला इतिहास मिळतो कनान देश इस्रायल लोकांनी कसा जिंकून घेतला, कनान देशाची वाटणी इस्रायल लोकांनी कशी करून घेतली, हा जो सर्व वृत्तांत आहे, हा जो इतिहास आहे, भूतकाळामध्ये घडलेल्या या ज्या घटना आहेत, या ज्या ऐतिहासिक घटना आहेत, ज्याला परमेश्वराच्या वचनाचा आधार आहे, या त्या घटना आहेत ज्या आम्हाला यहोशुवाच्या पुस्तकात पाहायला मिळतात. यहोशुवाच्या पुस्तकामध्ये एकूण 24 अध्याय आहेत आणि ही 24 अध्याय आणि त्यामध्ये 658 एकूण वचने आहेत. 24 अध्याय आहेत, 658 वचने आहेत. आणि आता या पुस्तकाचा अभ्यास आम्ही कसा करणार आहोत? या पुस्तकाचा अभ्यास करण्यासाठी आपण यहोशुवा पुस्तकाचे 3 विभाग आपण करणार आहोत. 3 भागांमध्ये त्याची विभागणी आपण करूया. पहिला भाग जो असणार आहे तो अध्याय 1 पासून तर 12 पर्यंतचा. पहिली 12 अध्याय हा एक भाग आपण करूया. या पहिल्या 12 अध्यायांमध्ये काय आहे? या पहिल्या 12 अध्यायांमध्ये कनान देश जिंकणे हा विषय त्या ठिकाणी असणार आहे. कनान देश जिंकणे पहिल्या 12 अध्यायामध्ये कनान देश जिंकण्यासाठीची जी पूर्वतयारी आहे, जे नियोजन आहे आणि जो विजय आहे, हा सर्व वृत्तांत आम्हाला पहिल्या 12 अध्यायांमध्ये आम्हाला पाहायला भेटतो. हा एक विभाग आपला असेल. दुसरा भाग आपण त्याचा करणार आहोत. जो दुसरा विभाग असेल तो अध्याय 13 पासून तर 22 पर्यंत. 13 ते 22 या अध्यायांमध्ये काय आहे? 13 ते 22 या अध्यायांमध्ये आम्हाला कनान देशाची वाटणी पाहायला भेटते. या सर्व अध्यायांमध्ये तो जो कनान देश यहोशुवाच्या पुढारीपणामध्ये इस्रायल लोकांनी काबीज केला, विजय मिळवला, त्याची वाटणी कशी केली, तो जो पूर्ण भाग आहे, तो जो वृत्तांत आहे, तो जो इतिहास आहे, आम्हाला 13 ते 22 या अध्यायामध्ये पाहायला मिळतो. आणि म्हणून पहिला अध्याय कनान देश जिंकणे, दुसरा अध्याय कनान देशाची वाटणी, आणि मग तिसरा जो विभाग त्यामधला असणार आहे तो अध्याय 23 आणि 24. अध्याय 23 आणि 24 2 अध्यायांचा हा तिसरा आणि शेवटचा विभाग आपण करत आहोत. आणि या 2 अध्यायांमध्ये आम्हाला काय पाहायला भेटतं? या 2 अध्यायांमध्ये आम्हाला यहोशुवाचा अखेरचा निरोप आणि त्याचा मृत्यू आम्हाला पाहायला भेटतो. यहोशुवाच्या पुस्तकाचा अभ्यास करत असताना त्याचा सुरुवातीचा पहिला अध्याय आणि शेवटचे हे 2 अध्याय हे फारच आशीर्वादाचे, आणि त्याचं मनन करत असताना त्यातून फार मोठा आशीर्वाद आम्हाला देणारे या प्रकारची ही अध्याय आहेत. आणि म्हणून
ज्यावेळेस तुम्ही घरी या पुस्तकाचा अभ्यास करणार आहात, या 3 विभागांना आपल्या समोर ठेवून ज्यावेळेस तुम्ही पहिल्या विभागाचा अभ्यास कराल, कणान देश जिंकणे हा विचार आपल्या समोर ठेवा. 13 ते पुढं 22 पर्यंत कणान देशाची वाटणी, आणि मग 23 आणि 24 यहोशुआचा अखेरचा निरोप आणि त्याचा मृत्यू हा शेवटच्या 2 अध्यायांमध्ये आम्हाला पाहायला भेटतो. या प्रार्थना करूया आणि हे पुस्तक आणि स्वतःला प्रभुदेव बापाच्या हातांमध्ये देऊया. प्रेमळ देव बापा, तुझे आभार आम्ही मानतो आणि तुझी स्तुती करतो. या दिवसांमध्ये यहोशुआच्या पुस्तकाचा अभ्यास आम्ही करीत असताना प्रभुदेव बापा तुझं सहाय्य आम्ही मागत आहोत. या पुस्तकाचा अभ्यास करीत असताना तुझी कृपा तू आम्हाला पुरव, आम्हाला आशीर्वादित कर. तुझ्या वचनाचा प्रकाश तू आम्हाला दे आणि तुझ्या वचनांमध्ये असणारे आशीर्वाद तू आम्हाला दे आणि त्यातून तुझं गौरव तू करून घे. तुझी इच्छा तू सफळ कर प्रभू. तुझे आभार मानून प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. पहिला जो विभाग आहे अध्याय 1 ते 12 हा आज अभ्यासासाठी किंवा आजच्या मननासाठी आपल्या समोर आपण ठेवूया. आणि आज पहिला अध्याय यहोशुआचा जो पहिला अध्याय आहे आणि 1 ते 9 वचने आज आपण वाचूया. आम्हाला माहिती आहे की यहोशुआच्या पुस्तकातील ही जी पहिली 9 वचने आहेत, हा जो अध्याय आहे हा नेहमीच आमच्यासाठी फार मोठ्या आशीर्वादाचा अशा प्रकारचा ठरत असतो. अध्याय 1 आणि वचन 1 पासून 9 पर्यंत मी आपल्याकरिता वाचत आहे. परमेश्वराचा सेवक मोशे याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशुआ याला परमेश्वराने सांगितले की माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे, तर आता उठ, यांना अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू या सर्व लोकांसहित ही यारदेन ओलांडून जा. मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. रान व हा लबानोन यापासून महानद फरात पर्यंतचा हित्ती यांचा सर्व देश व मावळतीकडे महासमुद्रापर्यंतचा प्रदेश तुमचा होईल. तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशे बरोबर मी होतो तसा तुझ्या बरोबरही मी असेन. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. खंबीर हो, हिम्मत धर, कारण जो देश या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू यांना वतन म्हणून मिळवून देशील. मात्र तू खंबीर हो व खूप हिम्मत धर आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. ते सोडून उजवी डावीकडे वळू नकोस, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. मी तुला आज्ञा केली आहे ना. खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्या सर्वांकरिता आशीर्वादाची करो. पहिली 9 वचने ज्यामध्ये आम्हाला यहोशुआला होत असलेलं पाचारण आम्हाला पाहायला भेटतं. मोशेचा मृत्यू झालेला आहे आणि ज्याकरिता देवाने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढलं ती योजना त्याची अजून पूर्ण झालेली नाही. अजूनही इस्रायल लोक जे आहे त्यांनी कनान देशामध्ये प्रवेश केलेला नाही किंवा तो त्यांनी काबीज केलेला नाही. मोशे हा मृत्यू पावल्यानंतर आता पुढचं जे पुढारी पण आहे, पुढं या लोकांना त्या कनान देशामध्ये घेऊन जाण्यासाठी आम्ही पाहतो की परमेश्वर यहोशुआ सोबत या शास्त्र भागामध्ये बोलत आहे. आणि या शास्त्र भागामध्ये परमेश्वर देव यहोशुआ सोबत बोलत असताना
आम्हाला त्याचं पाचारण त्या ठिकाणी पाहायला भेटतं. त्याचप्रमाणे परमेश्वर देव त्याला खात्री देत आहे आणि त्याला खबरदारी बाळगण्यासाठी देखील तो सांगत आहे. या पहिल्या 9 वचनांमध्ये यहोशुवाचं पाचारण, परमेश्वर याने यहोशुवाला निवडलेलं आहे. परमेश्वर याने यहोशुवावर इस्रायल लोकांचं पुढारीपण करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. त्याच्यावर तो सोपवत आहे, त्याकरिता त्याची निवड झालेली आहे. आणि आता ज्या अर्थी त्याची निवड झालेली आहे त्या अर्थी परमेश्वर त्याच्या सोबत असणार आहे. वारंवार या वचनांमध्ये परमेश्वर यहोशुवाला खात्री करून देतो की मी तुझ्या बरोबर असणार आहे. तू जाशील त्या ठिकाणी मी तुझ्या सोबत असणार आहे. तुझं पाऊल ज्या ज्या ठिकाणी पडेल ते ठिकाण मी तुला देणार आहे. परमेश्वर देव यहोशुवाला त्या ठिकाणी खात्री करून देत आहे की जो पाचारण करणारा आहे, जो निवड करणारा आहे, तो विश्वासू आहे, तो त्याच्या बरोबर असणार आहे. आणि त्याला खात्री पटावी, त्याच्या विश्वासात वाढ व्हावी याकरिता त्याला कोणाचं उदाहरण दिलं जात आहे? तो म्हणतो की जसा मी मोशे बरोबर होतो. यहोशुवाने पाहिलं की परमेश्वर मोशे बरोबर कसा चालला. यहोशुवा हा विटनेस आहे. यहोशुवा हा साक्षी आहे की परमेश्वर देव हा मोशे बरोबर कसा चालत होता. परमेश्वराने मोशेला कसं आशीर्वादित केलं, परमेश्वराने मोशेला कसं सामर्थ्य दिलं, परमेश्वराने मोशेच्या द्वारे कसे मोठमोठे चमत्कार केले, परमेश्वराने मोशेला कसा मोठमोठे विजय दिलेत. परमेश्वराने मोशे जेव्हा इस्रायल लोकांचं पुढारीपण करत होता तो कसा त्याच्या बरोबर राहिला. या सर्व गोष्टी यहोशुवाने पाहिल्यात, अनुभवल्यात. आणि म्हणून परमेश्वर यहोशुवाला खात्री करून देत असताना सांगतो की जसा मी मोशे बरोबर होतो तसाच मी तुझ्या बरोबरही असणार आहे. यहोशुवासाठी हे या ठिकाणी फार मोठी खात्री आहे. आणि हे काम तो करत असताना, हे पुढारीपण तो करत असताना त्याच्यावर जबाबदारी देखील सोपवली किंवा त्याला खबरदारी घ्यायला सांगितली. आणि ती काय आहे की ज्या आज्ञा मी तुला दिलेल्या आहेत त्यापासून इकडं तिकडं वळू नको. जे नियमशास्त्र आहे ते सदैव तुझ्या मुखी असू दे, ते नेहमी तुझ्या समोर असू दे. त्याप्रमाणे तू आपलं आचरण कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल, तुला यश प्राप्ती घडेल, परमेश्वर तुझ्या सोबत असेल. प्रियांनो, पाचारण, खात्री आणि खबरदारी या शास्त्र भागामध्ये आम्हाला पाहायला भेटते. पहिली 12 अध्याय आमच्या समोर आहेत. आता या 12 अध्यायांमध्ये तुम्हाला काय काय पाहायला भेटतं? या 12 अध्यायांमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी अभ्यासायला किंवा वाचायला भेटतात त्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की यरीहो जे शहर आहे, जे तटबंदीचं शहर आहे, त्याला कशा प्रकारे त्याची माहिती त्या ठिकाणी घेण्यात आली. हेर त्या ठिकाणी पाठवण्यात आले. त्या ठिकाणी मग रहाब वेश्या जी आहे तिचा वृत्तांत आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. या लोकांचं यार्देन नदी ओलांडून जाणं त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं. ओलांडून गेल्यानंतर वलांडण सण हे लोक साजरा करतात. त्यानंतर जे सर्व त्या ठिकाणी पुरुष मंडळी आहे त्यांची सुनता त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. यरीहोचा जो मोठा तट आहे तो कसा पडला, तो इतिहास किंवा तो भाग आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. गिबोनी लोकांनी इस्रायल लोकांची किंवा यहोशुवाची कशी फसवणूक केली हे देखील त्या ठिकाणी आहे. आणि या यहोशुवाच्या पुढारीपणामध्ये इस्रायल लोकांनी कसा विजय मिळवला हा सर्व वृत्तांत या पहिल्या 12 अध्यायांमध्ये आहे. प्रियांनो, आज या पहिल्या 12 अध्यायांना आपल्या समोर ठेवत असताना परमेश्वर देव आमच्यासोबत काय बोलू इच्छितो त्याकडं आम्ही आमचं लक्ष लावलेलं आहे. मग पहिला विचार जो आज तुमच्या समोर मला ठेवायचा आहे, विषय आहे आपला कनान देश जिंकणे. कनान देश जिंकणे. मग जो पहिला विचार मला तुमच्या समोर ठेवायचा आहे, जो पहिला प्रश्न मला तुमच्या समोर ठेवायचा आहे की कनान काय आहे? कनान काय आहे? कोण सांगेल काय आहे कनान? कनान एक देश आहे. बरोबर? कनान एक देश आहे. बरोबर आहे.
कनान हा एक देश आहे जो देण्याचं अभिवचन इस्रायल लोकांच्या पूर्वजांना अब्राहमाला आणि त्या ठिकाणाहून आम्हाला पाहायला भेटतं. प्रियांनो, जग जेव्हा ह्या कनानकडे पाहणार त्यांच्यासाठी तो फक्त एक देश आहे, परंतु इस्रायल लोकांसाठी ती काय आहे? इस्रायल लोकांसाठी कनान ही वचन दत्त भूमी आहे. कनान देश हा जगाकरिता, त्याच्या अवतीभोवतीच्या देशांकरिता, राष्ट्रांकरिता फक्त एक देश आहे, एक भूखंड तो त्या ठिकाणी आहे, एक भाग आहे. परंतु इस्रायल लोकांसाठी आज जे तुम्ही आणि मी विश्वासणारे आहोत, आम्ही ज्यावेळेस त्याकडे पाहतो तो फक्त एक देश नाही, तर ती काय आहे? ती वचन दत्त भूमी आहे. आता तुम्ही म्हणाल यामध्ये काय फरक आहे? तो देश आहे, अगदी बरोबर आहे, जगासाठी तो देशच आहे. परंतु प्रियांनो, जेव्हा विश्वासणारे म्हणून आम्ही त्याकडे पाहतो ती वचन दत्त भूमी आहे. आज या मधून मला तुम्हाला काय सांगायचं आहे? प्रियांनो, जी दैवी दृष्टी आणि जी दैवी समज देवाने आपल्या लोकांना दिलेली आहे ती जगाकडं नाही, ती जगाकडं नाही. आणि म्हणून जग जेव्हा पाहणार तो फक्त एक देश त्यांना दिसेल, परंतु जेव्हा तुम्ही आणि मी पाहणार तेव्हा तो फक्त एक देश नाहीये, तर वचन दत्त भूमी ती आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते, की जी वचन दत्त भूमी परमेश्वराने आपल्या लोकांसाठी दिलेली आहे. प्रियांनो, जी दैवी दृष्टी आणि जी दैवी समज देवाने त्याच्या लोकांना दिलेली आहे, तुम्हाला आणि मला दिलेली आहे, प्रियांनो, आम्हाला त्याचा उपयोग करायचा आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही त्याचा वापर करायला पाहिजे. पुष्कळदा काय होतं की एखाद्या परिस्थितीकडं, एखाद्या प्रसंगाकडं, एखाद्या विषयाकडं सर्व जग ज्या दृष्टिकोनातून पाहतं, पुष्कळदा आम्हीही तसंच पाहतो. परंतु देवाचे लोक या नात्याने आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की जी परिस्थिती आहे, जो प्रसंग आहे, त्यामध्ये देवाचा दृष्टिकोन काय आहे, परमेश्वर देवबाप त्यामध्ये काय पाहतो, परमेश्वर देवबापाला त्यामध्ये काय करायचं आहे, ही दैवी दृष्टी, ही जी दैवी समज आहे प्रियांनो, ह्याचा वापर आम्हाला आमच्या जीवनामध्ये करायचा आहे. तरच तुम्ही आणि मी देवाच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक प्रसंगामध्ये तुम्हाला आणि मला चालता येणार आहे. नाही तर मग जगात आणि आपल्यात कुठलाही फरक राहणार नाहीये. आम्हाला जरी तीच दृष्टी, ती समज आम्हाला मिळालेली आहे, परंतु आम्ही त्याचा उपयोग करत नाही. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर ती देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण होण्यासाठी आम्हाला ते समर्पण आमच्या जीवनामधून करण्याकरिता सांगितलेलं आहे. वचन दत्त भूमी म्हणजे काय आहे? तर वचनाद्वारे मिळालेली भूमी. वचनाद्वारे मिळालेली भूमी. कोणी वचन दिलं हो? कोणी वचन दिलं? हे परमेश्वराने दिलेलं वचन आहे. हे परमेश्वराने आपल्या निवडलेल्या पुरुषाला वचन दिलेलं आहे की हा देश मी तुला देईन, तुझ्या पूर्वजांना मी देईन. वचनाद्वारे मिळालेली. तो इस्रायल लोकांचा स्वतःचा देश होता का? त्या ठिकाणी बांधलेली घरं त्यांची स्वतःची होती का? त्या ठिकाणी लावलेली मळे त्यांची स्वतःची होती का? त्यांचं स्वतःचं त्या ठिकाणी काहीच नव्हतं. परमेश्वराने ते त्यांना दिलं, परमेश्वराने ते त्यांना दिलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी वचन आहे त्या ठिकाणी दैवी चमत्कार आहे. ज्या ठिकाणी दैवी वचन आहे त्या ठिकाणी दैवी चमत्कार आहे. आता तुम्ही पहा, थोडंसं मागं आपण येऊया. इसहाक काय आहे? कोणाला उत्तर देता येईल? इसहाक काय आहे? तुम्ही म्हणाल अब्राहम आणि सारा यांचा मुलगा आहे. फक्त अब्राहम आणि सारा यांचा मुलगा म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहणार का? आम्ही त्याच्याकडे पाहत असताना
इसाहाक हा अभिवचनाची संतती आहे. जसा कनान देश वचनदत्त भूमी आहे, त्या प्रकारे इसाहाक हा अभिवचनाची संतती आहे. अभिवचनाची संतती म्हणजे परमेश्वराने अब्राहमाला जे सांगितलं होतं की तुझी संतती ही अभिवचनाची संतती आहे. आणि आम्हाला माहिती आहे की इसाहाकाच्या जन्मासाठी दैवी चमत्कार आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. दैवी चमत्कार त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. कनान देश जिंकण्यासाठी ही जी वचनदत्त भूमी आहे ती मिळविण्यासाठी देखील आम्हाला त्या ठिकाणी दैवी चमत्कार आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. प्रियांनो, हा परमेश्वर देव ज्यावरती तुम्ही आणि मी विश्वास ठेवलेला आहे, हा परमेश्वर देव जो अवघ्या सृष्टीचा आणि तुमचा आणि माझा निर्माण करता आहे, हा परमेश्वर वचन देणारा आहे, हा परमेश्वर वचनाची परिपूर्ती करणारा आहे. आणि वचनाची परिपूर्ती करण्यासाठी तो त्याकरिता मोठमोठे चमत्कार करणारा परमेश्वर आहे. तुमचा आणि माझा परमेश्वर हा विश्वासू परमेश्वर आहे. प्रियांनो, कनान देश वचनदत्त भूमी आहे, अभिवचनाची भूमी आहे. परमेश्वराच्या चमत्कारांद्वारे किंवा परमेश्वराच्या सहाय्याने ती इस्रायल लोकांनी मिळवलेली. आणि म्हणून दुसरा जो विचार तुमच्या समोर मी ठेवत आहे, कनान जिंकणे, कनान देश जिंकणे. कनान देश यावरती आपण विचार केला. जो पुढचा भाग जो आहे जिंकणे, त्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की इस्रायल लोकांच्या विजयामध्ये परमेश्वराचा हात आम्हाला कसा दिसून येतो. काय वाटतं तुम्हाला? परमेश्वराशिवाय यहोशवाला किंवा इस्रायल लोकांना कनान देश जिंकता आला असता का? आला असता का? परमेश्वराशिवाय. जर परमेश्वराने म्हटलं असतं की तो देश आहे, जा आणि जिंकून घ्या, त्यांना शक्य झालं असतं का? नसतं झालं. आम्हाला माहिती आहे की त्यांच्या विजयामध्ये, तो देश काबीज करण्यामध्ये परमेश्वराचा मोठा हात आहे. एक छोटासा उदाहरण आम्हाला यहोशुआच्या पुस्तकामध्ये पाहायला भेटतं. यरिहोचा तट पडल्यानंतर आय नगराकडं यहोशुआने काही लोकांना पाठवलं की जा माहिती घेऊन या त्या देशाची की कसा देश आहे, आम्हाला किती लोक घेऊन त्या ठिकाणी जायला पाहिजे. आणि मग काही लोक त्या देशाची माहिती काढण्यासाठी गेले आणि त्या ठिकाणाहून त्यांनी निरोप आणला की आय देश छोटासा देश आहे, त्या ठिकाणी काही लोक पण भरपूर नाहीयेत आणि आपल्या सर्वांना त्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाहीये. काही थोडके लोक त्या ठिकाणी पाठवा आणि सहज आपण या देशावरती किंवा या नगरावरती, या आय नगरावरती आपण सहज विजय मिळवून घेऊ. ही बातमी हेरांनी आणली. आणि मग काय झालं की काही 3000 योद्धे सैनिक त्या आय नगरावरती यहोशुआने पाठवले ते जिंकण्यासाठी. जिंकता आलं का त्यांना? काय झालं त्या ठिकाणी? आय नगराच्या त्या लोकांनी या 3000 सैनिकांना पळवून लावलं. त्यांना जिंकता आला नाही. 36 पुरुष त्या ठिकाणी त्यांच्यामधले सैनिक मरण पावले आणि त्यासाठी यहोशुआ आणि सर्व इस्रायल लोक दुःख करू लागले की हे कसं काय झालं. एका बाजूला यरिहोचा तट आहे, एवढं मोठं भक्कम शहर आहे ज्यावरती आम्ही सहज विजय मिळवला, त्याच्या तुलनेमध्ये आय नगर आहे की ज्याची काहीच हे नाहीये, थोडके लोक त्या ठिकाणी आहे, परंतु त्या ठिकाणी आम्हाला विजय मिळवता आला नाही. फरक काय होता माहितीये? यरिहो त्या ठिकाणी परमेश्वर त्यांच्या सोबत होता, आय नगरावरच्या वेळेला परमेश्वर त्यांच्या सोबत नव्हता. का? काय झालं होतं त्या ठिकाणी? कोणाच्या पातकामुळे परमेश्वराचा राग, कोप त्यांच्यावर भडकला होता? आखानाने जे पातक त्या ठिकाणी केलं त्यामुळं परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावरती भडकला आणि आय नगरावरती चाल करून जात असताना परमेश्वर त्यांच्या सोबत त्या ठिकाणी गेला नाही. परिणाम त्या ठिकाणी पराभव त्यांना पत्करावा लागला. प्रियांनो, परमेश्वराशिवाय विजय शक्य नाही. ही वचनदत्त भूमी काबीज करणे परमेश्वराशिवाय इस्रायल लोकांना कदापि शक्य झाले नसतं. आणि म्हणून या पुस्तकाचा अभ्यास करीत असताना 3 असाधारण गोष्टी, घटना किंवा दैवी चमत्कार तुम्हाला या पहिल्या 12 अध्यायांमध्ये पाहायला भेटतात. हे 3 चमत्कार कोणते आहेत? इस्रायल लोकांच्या विजयासाठी ही चमत्कार आम्हाला पाहायला भेटतात. पहिला चमत्कार या 12 अध्यायांमध्ये तुम्हाला दिसून येईल.
यार्देन नदी ओलांडून जाणे. त्या दिवसांमध्ये यार्देन नदी दुथडी भरून वाहायची, दुथडी भरून, आणि ती ओलांडून जाणे शक्य नव्हतं. ते शक्य नव्हतं. जसं तांबडा समुद्र चालून जाणे शक्य नव्हतं, तसंच यार्देन नदी ओलांडून जाणे देखील शक्य नव्हतं. परंतु परमेश्वराने आपल्या लोकांसाठी यार्देनीचं पाणी अडवून ठेवलं आणि देवाचे लोक त्या नदीमधून पार चालून गेलेत. ही घटनाच यार्देनेच्या पलीकडे असणाऱ्या देशांना घाबरवून सोडणारी होती. त्यांच्या हृदयाचं पाणी पाणी करणारी होती की जो परमेश्वर या लोकांसोबत आहे तो किती सामर्थ्य आणि पराक्रमी आहे, ज्याने आपल्या लोकांसाठी पाणी अडवून ठेवलं आणि त्याचे लोक त्यातून चालून आले. दुसरा चमत्कार जो त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतो तो यरीहोचा तट पडणे. एवढ्या मोठ्या आणि भक्कम भिंती, रथ एका वेळेला त्यावरून चालून जातील. दोन रथ एका वेळेला ज्याच्या तटावरून चालून जातील. दोन रथ, आपण असं समजूया की हा एक रथ आहे, हा एक रथ या ठिकाणी बसलेला आहे. हे दोन रथ चालून जातील. एवढी जाड भिंत केवळ जयघोष केल्याने, परमेश्वराच्या नावाने जयघोष केल्याने ती पडावी, तो तट पडावा, मनुष्यासाठी अशक्य आहे प्रियांनो, परंतु देवासाठी ते शक्य आहे. देवाने जे त्या ठिकाणी आपल्या लोकांना करण्याकरिता सांगितलं, देवाच्या लोकांनी ते केलं आणि हा भक्कम तट त्या ठिकाणी कोसळून गेला आणि देवाचे लोक सरळ आत चालत गेले आणि त्यांनी यरीहो काबीज करून घेतलं. देवाचा चमत्कार त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतो. तिसरा जो चमत्कार आहे तो तुम्हाला 10व्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये पाहायला भेटेल. 10व्या अध्यायाचा तुम्ही ज्यावेळेस अभ्यास कराल त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की परमेश्वराने अमोरी लोकांचा नाश करण्यासाठी यहोशुआला खात्री दिली की मी तुझ्या बरोबर असणार आहे. आणि असं म्हटलेलं आहे की देवाने आकाशातून गारांचा पाऊस पाडला, गारांचा पाऊस पाडला. आणि 11व्या वचनात असं म्हटलेलं आहे की जेवढे लोक इस्रायलांनी आपल्या तलवारीने मारले नाही त्यापेक्षा जास्त लोक गारांनी त्या ठिकाणी मरण पावले. परमेश्वर आपल्या लोकांसोबत युद्ध लढणारा परमेश्वर आम्हाला दिसून येतो. जेवढे लोक तलवारीने पडले नाहीत त्यापेक्षा जास्त लोक गाराच्या पावसाने त्या ठिकाणी पडलेले आम्हाला दिसून येतात. प्रियांनो, हा परमेश्वर या प्रकारे चमत्कार करून आपल्या लोकांना विजय देणारा परमेश्वर आहे. आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देखील तोच परमेश्वर आहे आणि त्याच्याशिवाय तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये विजय प्राप्ती करू शकत नाही, यश प्राप्ती करू शकत नाही. तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये तुम्हाला परमेश्वराच्या सहाय्याची गरज आहे. तुम्ही शिक्षण घेत आहात, तुम्हाला परमेश्वराच्या सहाय्याची गरज आहे. तुम्ही नोकरीच्या शोधात आहात, तुम्ही व्यवसाय सुरू करत आहात, तुम्ही जे काही तुमच्या जीवनामध्ये करत आहात, परमेश्वराचं सहाय्य तुम्हाला पाहिजे. दुःखी आहात, आजारी आहात, जीवनामध्ये नवीन उत्तेजनाची गरज आहे, पुन्हा उभं राहायचं आहे, परमेश्वराच्या सहाय्याची गरज. जे काही तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये करायचं आहे त्याकरिता आम्हाला परमेश्वराच्या सहाय्याची गरज आहे. संपवण्यापूर्वी प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला यातून आध्यात्मिक बोध घेऊन जायचा आहे. आणि तो आध्यात्मिक बोध काय आहे? तो आध्यात्मिक बोध आमच्यासाठी काय आहे? आज कनान देश जिंकणे ह्याचं लागूकरण आम्ही आमच्या जीवनामध्ये काय करणार आहोत? कनान देश जिंकणे याद्वारे आम्हाला काय शिकायला भेटतं? प्रियांनो, कनान देश हा स्वर्गाचं प्रतीक आहे. कनान देश हा स्वर्गाचं प्रतीक आहे. यार्देन नदी ओलांडून जाणे हे मृत्यूचं प्रतीक आहे. यार्देन नदी ओलांडून जाणे हे मृत्यूचं प्रतीक आहे. तुम्हाला आणि मला त्या स्वर्गामध्ये जायचं आहे. स्वर्गामध्ये जाण्याकरिता तुम्ही आणि मी निवडलेले, बोलावलेले, पाचारण केलेले लोक आहोत.
त्या स्वर्गामध्ये जायचं आहे तर या जगाकरिता मरावं लागेल, या जगातील गोष्टींकरिता मरावं लागेल. जोपर्यंत या जगामध्ये आम्ही मरणार नाही, या जगाकरिता आम्ही मरणार नाही, या जगातल्या त्या सर्व आकर्षणाकरिता आम्ही मरणार नाही, त्या सर्व लोभांकरिता आम्ही मरणार नाही, सर्व राग द्वेष आणि जे काही या जगामध्ये आहे, जोपर्यंत आम्ही त्याकरिता मरणार नाही, आम्हाला समोर स्वर्गात जाता येणार नाही. तुम्हाला आणि मला स्वर्गात जायचं आहे, त्याकरिता या जगातील गोष्टींसाठी आम्हाला मरावं लागेल. जिंकणे, ज्या प्रकारे कनान देश स्वर्गाचं प्रतीक आहे, त्याच वेळेला कनान देश हे उंच ख्रिस्ती जीवनाचं प्रतीक देखील आहे. उंच ख्रिस्ती जीवनाचं प्रतीक जे युद्ध केल्याशिवाय मिळत नाही, युद्ध केल्याशिवाय मिळत नाही. ज्या प्रकारे कनान देश काबीज करण्यासाठी इस्रायल लोकांना कनानी लोकांसोबत युद्ध करावं लागलं, युद्ध करून ते मिळवावं लागलं, त्याच प्रकारे एक उंच ख्रिस्ती जीवन मिळविण्याकरिता, देवाला आवडणारं ख्रिस्ती जीवन जगण्याकरिता युद्ध केल्याशिवाय ते शक्य होणार नाही. आणि हे युद्ध आहे आमच्या बरोबरचं. जो पापाचा नियम आमच्या शरीरामध्ये आम्हाला पाहायला भेटतो, जे सर्व आमच्यामध्ये आहे प्रियांनो, ते त्याबरोबर युद्ध केल्याशिवाय, त्याला हरविल्याशिवाय, त्याला पराजित केल्याशिवाय आम्हाला देवाला आवडणारं जीवन आम्हाला जगता येत नाही. देवाला आवडणारं जीवन जगण्यासाठी पापमय जो स्वभाव, पापाचा जो नियम मनुष्यामध्ये आमच्यामध्ये दिसतो प्रियांनो, त्याच्याबरोबर युद्ध करायचं आहे, त्याला हरवायचं आहे, या जगाकरिता मरायचं आहे, तरच आम्हाला देवाकरिता जगता येईल. देवाला आवडणारं जीवन तुम्हाला आणि मला जगता येईल. प्रियांनो, परमेश्वर देवबाप या वचनांच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करूया. आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे परमेश्वर देवबापाचं वचन आपल्या समोर आलेलं आहे, कनान देश जिंकणे, पहिली 12 अध्याय, या 12 अध्यायांच्या माध्यमातून हा परमेश्वर देव आमच्यासोबत काय बोलत आहे, तो परमेश्वर देव आमच्यासोबत काय बोलत आहे. वचन दत्त भूमी, परमेश्वराचं वचन, परमेश्वराचा चमत्कार, परमेश्वराचं सहाय्य. प्रियांनो, आज तुम्ही आणि मी देखील जगापासून वेगळे केलेले, निवडलेले, ज्यांना देवाचं वचन प्राप्त झालेलं आहे, ज्यांना ती दैवी दृष्टी आणि दैवी समज मिळालेली आहे, असे लोक आम्ही आहोत. आम्हाला त्याचा उपयोग करायचा आहे. रोज युद्ध करायचंय आम्हाला आमच्या सोबत. जगातील गोष्टींकरिता मरायचं आहे, तरच स्वर्गात जाता येईल, तरच देवाच्या इच्छेप्रमाणे जगता येईल, तरच देवाला संतुष्ट करता येईल. आज आमच्यासाठी संधी आहे, देवाचं सहाय्य मिळविण्याची संधी आहे. स्वतःच्या शक्तीने, स्वतःच्या बुद्धीने आम्ही पुष्कळ प्रयत्न केले असतील, परंतु आज संधी आहे की आम्ही प्रभूला म्हणावं, प्रभू तू माझं सहाय्य कर, प्रभू तू माझी क्षमा कर, माझ्या स्वतःला मी तुझ्या हातांमध्ये देत आहे. परमेश्वराचं सहाय्य मिळवा देवाच्या लेकरांनो. आणि मग पहा तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं किती मोठं काम होतं. होय प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुला गौरव देतो, तुला सन्मान देतो. प्रभू देव बापा, तुला सर्व प्रशंसा देतो. तुझ्या नावाला आम्ही उंचावितो, तुझ्या नावाला आम्ही उंचावितो. प्रभू, माझी प्रार्थना आहे, ही मंडळी तुझी आहे. या ठिकाणी असणारी प्रत्येक व्यक्ती, मग पुरुष असो, स्त्री असो, लहान असोत, वयोवृद्ध असोत, आम्ही तुझे आहोत प्रभू. आणि म्हणून देव बापा, तू आम्हा प्रत्येकाला तुझ्या आत्म्याचं ते सामर्थ्य, तुझी कृपा, तुझं सहाय्य तू पुरव.
आणि दे बापा या वचनांच्या द्वारे जे तुझं काम आमच्या जीवनात तुला करायचं आहे ते तू पूर्णत्वास ने. आम्ही तुझे आभार मानून प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुंदर देव परात्पर हे गीत गाऊया आणि मग आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.